सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास 10वा नरदेह स्तवन निरूपण. माणसाच्या शरीराचा आणि विशेषतः मनाचा कल्पनातीत विकास करता येतो. माणसाचा मेंदू वजनाने व आकाराने सर्वात मोठा आणि रचनेच्या दृष्टीने सर्वात उत्तम मेंदू आहे. त्याच्यामध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आढळते. तसेच माणसाच्या बुद्धीची आणि कल्पनेची पातळी फारच श्रेष्ठ प्रतीची अनुभवास येते. ज्ञेय वस्तूंचा अर्थ समजणे, त्यांचे अंतरंग शोधणे, अनेकातील एकत्व पाहणे, सांताकडून अनंताकडे झेप घेणे, या अफाट विश्वाचे नियम आकलन करणे वगैरे ज्ञानक्रिया फक्त माणूसच करू शकतो. पण याच्या पलीकडे जाऊन स्वतःमध्ये व विश्वामध्ये अंतर्यामीपणाने खेळणारे सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे विलक्षण सामर्थ्य माणसात आहे. मानवी जीवनातील ते सर्वोत्तम ध्येय मानतात. ते साधण्यासाठी प्रत्येकाने नरदेह वापरावा असा आग्रह संत करतात. ही आध्यात्मिक दृष्टी ठेवून या समासात श्री समर्थांनी नरदेहाचे गुणवर्णन केले आहे. समास 10वा नरदेह स्तवन निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते श्रीराम. या नरदेहाचे निलाग वेगे एक लागले भक्ती संगे. येकी परमवीतरागे गिरिकंदरे सेविली श्रीराम. एक फिरती तीर्थाटणे एक करीती पुरश्चरणे. एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले श्रीराम. एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले. एक अभ्यास योगी झाले वेदशास्त्री वित्पन्न श्रीराम. येकी हटनिग्रह केला देह अत्यंत पीडिला. येकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे श्रीराम. एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती श्रीराम. एक तेजी तेजची झाले एक जळी मिळून गेले. एक ते दिसतची अदृश्य झाले वायो स्वरूपी श्रीराम. एक एकची बहुधा होती एक देखतची निघून जाती. एक बैसले असताची भ्रमती नाना स्थानी समुद्री श्रीराम. एक भयानकावरी बैसती एक अचेतने चालविती. एक प्रेते उठविते तपाबळे करुनी श्रीराम. एक तेजे मंद करीती एक जळे आटविती. एक वायो निरोधिती विश्वजनाचा श्रीराम. ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी जयास वोळल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले श्रीराम. एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध
एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध, ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध, विख्यात झाले श्रीराम. एक नवविधा भक्तिराजपंथे, गेले तरले परलोकींच्या निजस्वार्थे. एक योगी गुप्तपंथे, ब्रह्मभुवना पावले श्रीराम. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी बैसले, शिवरूप होऊनी श्रीराम. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले. एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी श्रीराम. सलोकता समीपता, स्वरूपता सायोज्यता, या चत्वार मुक्ती तत्वता. इच्छा सेवून राहिले श्रीराम. ऐसे सिद्ध साधू संत, स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात, काय म्हणूनी वर्णावा श्रीराम. या नरदेहाचे निआधारे, नाना साधनाचे निद्वारे. मुख्य सारासार विचारे, बहुत सुटले श्रीराम. या नरदेहाचे निसंबंधे, बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडून स्वानंदे, सुखी झाले श्रीराम. नरदेही येऊन सकळ, उधरागती पावले केवळ. येथे संशयाचे मूळ, खंडोन गेले श्रीराम. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती, परलोकाची श्रीराम. संत महंत ऋषी मुनी, सिद्ध साधू समाधानी. भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी तपस्वी श्रीराम. तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी. षड्दर्शनी तापसी, नरदेहीच झाले श्रीराम. म्हणूनी नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयाचे नीचुके अरिष्ट, ये मयातनेचे श्रीराम. नरदेह हा स्वाधीन, सहसा नभे पराधीन. परंतु हा परोपकारी झिजवून, कीर्तिरूपे उरवावा श्रीराम. अश्व वृषभ गाई म्हैसी, नाना पशु स्त्रिया दासी. कृपाळूपणे सोडिता त्यांसी, कोणी तरी धरील श्रीराम. तैसा नभे नरदेहो, इच्छा जाव अथवा राहो. परियास कोणी पाहो, बंधन करू सकेना श्रीराम. नरदेह पांगुळ असता, तरी तो कार्यास न येता. अथवा थोटा जरी असता, तरी परोपकारास नये श्रीराम. नरदेह अंध असिला, तरी तो निपटची वाया गेला.
अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम. नरदेह असील मुका तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निक्कारण श्रीराम. नरदेह असिला मूर्ख अथवा पेपर्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयसी श्रीराम. इतुके हे नसता विंग नरदेह आणि सकळ सांग. तेणे धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे श्रीराम. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजळी श्रीराम. मृत्तिका खाणोन घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले. परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम. मुष्यक म्हणती घरामुसे पायी म्हणती घरामुसे. मक्षिका म्हणती घरामुसे निश्चयसी श्रीराम. कातण्या म्हणती घरामुसे मुंगळे म्हणती घरामुचे. मुंग्या म्हणती घरामुचे निश्चयसी श्रीराम. विंचू म्हणती आमुचे घर सरप म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. भ्रमर म्हणती आमुचे घर भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर. आळिका म्हणती आमुचे घर काष्ठामध्ये श्रीराम. मार्जरे म्हणती आमुचे घर स्वाने म्हणती आमुचे घर. मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर वाळव्या म्हणती आमुचे घर. पिसुआ म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. ढेकुण म्हणती आमुचे घर चांचण्या म्हणती आमुचे घर. घुंगरडी म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेले म्हणती आमुचे घर. सोट म्हणती आमुचे घर आणि गोंबी श्रीराम. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार. समस्त म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पशु म्हणती आमुचे घर दासी म्हणती आमुचे घर. घरींची म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पाहुणे म्हणती आमुचे घर मित्र म्हणतो आमुचे घर. ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. तष्कर म्हणती आमुचे घर राजकी म्हणती आमुचे घर. आग्न म्हणे आमुचे घर भस्म करू श्रीराम. समस्ती म्हणती घर आमुचे हे मूर्ख ही म्हणे माझे माझे. सेवट जड झाले ओझे टाकिला देश श्रीराम. अवघी घरे भंगली
गावांची पांढरी पडिली, मग ते गृही राहिले. आरण्य स्वापदे श्रीराम, किडामुंगी वाळवी मोषक, त्यांचेच घरे हे निश्चयात्मक. हे प्राणी बापुडे मूर्ख, निघून गेले श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती. जन्म 2 दिसांची वसती, कोठे तरी करावी श्रीराम. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले. प्राण्यांच्या माथा घर केले, वा मस्तकी भक्षिती श्रीराम. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडुक झाल्या किडे पडती. पोटामध्ये जंत होती, प्रत्यक्ष प्राण्यांच्या श्रीराम. कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम. गोचीड अशुद्ध सेविती, चामवा मासात घुसती. पिसोळे चावून पळती, अकस्मात श्रीराम. भोंगे गांधीले चाविती, गोंबी जळवा शुद्ध घेती. विंचू सर्प दंश करीती, कानटे फुरसी श्रीराम. जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले. काते लांडगीच भक्षिले, बळात्कारे श्रीराम. मूषके मार्जरे दंश करीती, स्वाने अश्वे लोले तोडिती. रिसे मरकटे मारिती, कासावी सकरुनी श्रीराम. उष्टरे डसोन उचलती, हस्ती चिरडोन टाकिते. वृषभ टोचून मारिती, अकस्मात श्रीराम. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोन मारिती. असो या देहाची स्थिती, ऐसी असे श्रीराम. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे. परंतु खाजे जीवाचे, तापत्रयी बोलिले श्रीराम. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले. नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्युपंथे श्रीराम. असो हे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख. त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास 10वा. श्रीराम समर्थ. श्रीराम.